नमस्कार मित्रहो, वासू आर्ट गॅलरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघतो आहोत हार्मोनियमचे स्वर प्रकार. हार्मोनियम मधले स्वर प्रकार, स्वर आणि स्वरांचे प्रकार किती आणि कोणते. तर आपण पहिल्यांदा पाहू स्वर. स्वर आहे 7. आपल्या संगीत मध्ये स्वर फक्त 7 आहे. स्वर आहे फक्त 7. ते कोणते? स्वर आहे फक्त 7 आणि ते 7 स्वर हे आहेत सा रे ग म प ध नी. आता हे 7 स्वर आहे. या 7 स्वरांना म्हणतात शुद्ध स्वर. शुद्ध स्वर. आता हे शुद्ध स्वर आहे सा रे ग म प ध नी. आता हे 7 स्वर आहे शुद्ध. आता याच्यामध्ये 4 स्वर असतात कोमल. आता यातले रे ग ध नी. आता पाहू आपण रे ग ध नी. हे 4 स्वर जे आहे हे 4 स्वर कोमल असू शकतात. कोमल स्वर. आता हे कोमल स्वर म्हणजे काय? संगीत मध्ये या 7 स्वरांची कंपन संख्या निश्चित केलेली आहे. संगीत शास्त्रज्ञांनी या 7 स्वरांची कंपन संख्या जी आहे ते निश्चित केलेली आहे. जी 6 ची कंपन संख्या आहे ती कमी जास्त होऊ शकत नाही. यामध्ये 7 स्वरांमध्ये सा आणि प हे 2 स्वर असे आहेत की यांना आपण असं गोल करू. हे 7 स्वरापैकी 2 स्वर असे आहे की ते अचल स्वर आहे. अचल म्हणजे काय की हे कमी होऊ शकत नाही किंवा जास्त होऊ शकत नाही. म्हणून या 2 स्वरांना अचल स्वर म्हणतात. अचल म्हणजे ते तिथंच आहे, ती चालत नाही, कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. म्हणून या स्वरांना अचल स्वर म्हणतात. पण हे बाकीचे जे 5 स्वर आहे हे 5 स्वर कमी अधिक होऊ शकतात. म्हणून यांना चल स्वर म्हणतात आणि हे अचल स्वर आहे. तर रे ग ध नी हे 4 स्वर कोमल आहे. आता कोमल म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कोमल म्हणजे आता हा शुद्ध रे आहे. शुद्ध रे आणि हा कोमल रे. कोमल रे ओळखण्यासाठी किंवा कोमल स्वर ओळखण्यासाठी यांच्या खाली अशी आडवी रेष दिली जाते. लिहिताना या स्वरांच्या खाली आडवी रेष दिली जाते. आता ही आडवी रेष म्हणजे कोमल स्वर. या ग खाली आहे म्हणजे हा कोमल स्वर ग. ध जो आहे हा कोमल स्वर आहे आणि नी सुद्धा कोमल स्वर आहे. या सप्तकामध्ये म्हणजे एका सप्तकामध्ये हे 4 स्वर कोमल असू शकतात नाही असतातच. 4 स्वर हे कोमल आहे. आता कोमल म्हणजे काय? रे याची संख्या समजू आपण की 200 कंपन संख्या आहे. या स्वरांची कंपन संख्या 200 आहे असं समजा. निश्चित नंतर सांगेल. या 200 पेक्षा याची कंपन संख्या 180 आहे. पण या 6 पेक्षा जास्त आहे. या 6 ला आपण असं म्हणू की 150 आहे. तर याची संख्या जी आहे 180 आहे. म्हणजे 6 पेक्षा हा स्वर उंच आहे आणि या रे पेक्षा हा स्वर कमी आहे. या 200 पेक्षा हे कमी आहे आणि या 6 पेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणून 6 पेक्षा जास्त पण रे पेक्षा कमी आहे कंपन संख्या. शुद्ध स्वरांच्या कंपन संख्येपेक्षा ज्या स्वरांची कंपन संख्या कमी असते ते स्वर कोमल स्वर समजले जातात. उदाहरणार्थ त्यामध्ये हा आहे रे ची शुद्धची कंपन संख्या आहे 200, तर याची संख्या आहे 180.
आता या ग ची संख्या समजा आपण म्हणू 300, तर याची संख्या 280, याची कंपन संख्या आहे. आता पहा हा जो म आहे, हा म याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे हा कोमल होऊ शकत नाही. हा जो मध्यम आहे किंवा म आहे, या स्वराला तीव्र स्वर म्हणतात. तो यांच्यामध्ये गणला जात नाही, तो वेगळा स्वर आहे. आता तो पाहू आपण. पण ध आणि नी यांची कंपन संख्या सुद्धा याच्यापेक्षा कमी याची कंपन संख्या आहे, आणि नीच्या कंपन संख्येपेक्षा याची कंपन संख्या कमी आहे, म्हणून याला कोमल स्वर मध्ये याची गणना होते. हे 4 स्वर एका सप्तकात कोमल स्वर आहेत. हे 4 स्वर कोमल आहेत. आता बघा, 4 स्वर कोमल याचं कंपन संख्येवरती ठरलेलं असतं, आणि ते शैक्षणिक आहे की ते निश्चित आहे. शास्त्रज्ञांनी म्हणजे संगीत शास्त्रज्ञांनी ते निश्चित केलेलं आहे की या रेची कंपन संख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा याची कमी असेल, ग पेक्षा याची कमी असेल, या शुद्ध ध पेक्षा याची कमी असेल, आणि या शुद्ध नी पेक्षा याची कमी असेल, म्हणून यांना कोमल स्वर म्हणतात. कोमल स्वर. आता हा एक स्वर याच्यामध्ये आपल्याला राहिलेला आहे, तो म म्हणून आहे. हा म जो स्वर आहे, हा म फक्त एकच स्वर आहे, तो तीव्र स्वर होऊ शकतो. हा एकच स्वर असा आहे की तो तीव्र होऊ शकतो. तीव्र म्हणजे काय, तर हा जो शुद्ध म आहे याच्यापेक्षा या म ची कंपन संख्या जास्त असते. या कंपन संख्येपेक्षा म्हणजे म्हणून याला याच्या ओळखण्यासाठी याला अशी खूण दिली जाते. म्हणून हा जो म आहे हा तीव्र म आहे, आणि यातला जो म आहे हा शुद्ध म आहे. शुद्ध म पेक्षा या तीव्रची कंपन संख्या अधिक असते, म्हणून हा तीव्र एकच स्वर आहे एका सप्तकात. म्हणून एका सप्तकात 7 स्वर जे आहे ते शुद्ध, 4 स्वर जे आहे ते कोमल, आणि 1 स्वर मात्र तीव्र होऊ शकतो. आणि हा तीव्र स्वर ओळखण्यासाठी याच्या डोक्यावरती अशी उभी रेष द्यावी लागते किंवा दिलेली असते. लिहिताना मात्र द्यावी लागते की हा जर तीव्र स्वर आहे तर याला उभी रेष द्यायची, म्हणजे तो तीव्र स्वर आहे आपल्याला ओळखता येईल. तर या सप्तकामध्ये असे प्रत्येक सप्तकामध्ये हे 7 शुद्ध, 4 स्वर कोमल आणि 1 स्वर तीव्र असे एकूण 12 स्वर असतात. 12 स्वर पट्ट्या एका सप्तकात असतात, आणि 12 स्वरांचं एक सप्तक पूर्ण होतं. अशा प्रकारे एका हार्मोनियम वरती 3 सप्तक असतातच. त्याच्यामध्ये पहिलं आपण काल पहिलं सप्तक म्हणजे मंद्र सप्तक आहे, दुसरं सप्तक आहे मध्य सप्तक आहे, आणि तिसरं जे आहे ते तार सप्तक आहे. तर तार, मध्य आणि मंद्र असे सप्तकाचे प्रकार 3 आहे. या तिन्ही प्रकारामध्ये हे 12 स्वर निश्चित आहे, आणि म्हणून हे मंद्र, मध्य आणि तार हे जर आपल्याला कळलं तर हे स्वर सुद्धा त्याच्या पुढची स्टेप आहे की शुद्ध स्वर, कोमल स्वर आणि तीव्र स्वर. हे जर आपल्याला कळलं असेल तर आपण सराव करायला आपल्याला काही हरकत नाही. शुद्ध स्वर लिहिताना त्याच्यावर खाली कोणत्याही प्रकारची खूण नसते, कोमल स्वरांच्या खाली आडवी रेष असते, आणि तीव्र स्वराच्या डोक्यावरती उभी रेष असते. तीव्र स्वर फक्त एकच आहे एका सप्तकामध्ये, तो आहे म, आणि हा म जो आहे एका सप्तकात एकच असू शकतो. मग तो मंद्रातला असेल, मध्यातला असेल किंवा तार सप्तकातला असेल. तर याप्रमाणे आता आपण इथे थांबू. आता स्वरांची माहिती आपण करून घेतलेली आहे. जेव्हा आपण गायन करू तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात दाखवता येईल. जय हिंद.